एक महत्त्वाची बातमी आहे कोकणवासियांसाठी। शिवसेनेची गणेश एक्सप्रेस रवाना होणार आहे। दादर ते कुडाळ दरम्यान ही शिवसेना एक्सप्रेस धावणार आहे। शिवसेना आमदार निलेश राणे यांनी पुढाकार घेत ही कोकण एक्सप्रेस साठी मागणी केली होती। त्यानुसार ही कोकण एक्सप्रेस आता धावणार आहे। शिवसेना आमदार निलेश राणे हेच या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील। दादर ते कुडाळ अशी ही शिवसेना एक्सप्रेस धावेल। गणेश उत्सवासाठी अवघे 2 दिवस राहिले आहे आणि अशामध्येच मुंबईतून लाखो कोकणस्थ जे आहेत ते कोकणात जाण्यासाठी सुरुवात झाली आहे। शनिवारपासूनच आपण बघू शकतो कोकणामध्ये जाण्यासाठी गणेश उत्सवासाठी चाकरमानी जे आहेत ते जात असतात आणि त्यासाठी असंख्य गाड्यांचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे विविध पक्षांकडून। आणि अशामध्येच आज दादर स्थानकातून शिवसेना एक्सप्रेस जी आहे ती निघणार आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी दादर स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरनं जी आहे शिवसेना एक्सप्रेस जाणार आहे। निलेश राणे यांनी ही ट्रेन जी आहे ही आयोजित केलेली आहे। मुंबईतील असंख्य जे कोकणवासी आहेत ज्यांना गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जायचं आहे, गणेशोत्सव साजरा करण्यासाठी, त्यांच्यासाठी यांनी नियोजन जे आहे ते केलेलं आहे। आणि आपण बघू शकतो 1:30 वाजता इथून ही ट्रेन जी आहे रवाना होणार आहे आणि या ठिकाणी आता मुंबईकर जमण्यास सुरुवात झालेली आहे। कशा पद्धतीने बघू शकतो इथे मुंबईकर जे आहेत ते येत आहेत, मोठ्या बॅगा आहेत त्यांच्याकडे, बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व कोकणवासी जे आहेत ते येण्यास सुरुवात झाली आहे। शिवसेना एक्सप्रेस आज दुपारी 1:30 वाजता दादर येथून रवाना होणार आहे। दादर ते कुडाळ अशा पद्धतीने शिवसेना एक्सप्रेस जी आहे ती या ठिकाणावर निघत आहे आणि कोकणवासियांसाठी मोफत प्रवास जो आहे तो देखील या ठिकाणी होत आहे। आणि म्हणून कुठेतरी कोकणस्थ हे कुठेतरी आभार जे आहेत ते व्यक्त करत आहेत, कारण की विविध राजकीय पक्ष जे आहे अशाच पद्धतीने बस सेवा, रेल्वे सेवा जी आहे उपलब्ध करून देत असतात। आणि अशामध्येच शिवसेना एक्सप्रेस निलेश राणे यांच्याकडनं आज या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवून निघणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रे सोबत मी शुभम उमाय, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।